नमस्कार. मी प्रभाग क्रमांक 13 इथले नागरिक बोलते. आपल्या भागातील नगरसेवक हा कसा असावा तर कचऱ्याचा प्रश्न आता हा सगळीकडे उपस्थित झालेला आहे. तर त्याची पहिला विल्हेवाट लावली पाहिजे. रोजची घंटागाडी ही प्रत्येकाच्या दारात आली पाहिजे. दुसऱ्या आपल्याला छोट्या मोठ्या कामांसाठी कॉर्पोरेशनमध्ये जावं लागते. खूप एरजाऱ्या घालाव्या लागतात. त्याच्यामध्ये मिडल क्लास जो वर्ग आहे त्यांचे खूप हाल होतात. तर त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे आणि प्रत्येकाला समान कायदा हा दिला पाहिजे. दुसरी गोष्ट पाण्याची व्यवस्था आणि बाकी जे ड्रेनेज आणि गटारीचं जे काम आहे ते व्यवस्थित वेळेवर पूर्ण केलं पाहिजे. असा एखादा उमेदवार आणि आपल्या मनात आहे का? मनात आहे म्हणण्यापेक्षा कसं आहे, आत्ता आपण बघतोय की कोविडपासून हा खूप गॅप पडला आहे. म्हणजे इलेक्शन हे झालेलंच नाही आहे. पण ज्यांचं म्हणजे आत्ता उमेदवार जो आहे किंवा ओंकार संभाजी जाधव ह्यांचं कसं आहे की ह्यांच्या घरातूनच राजकारण हे चालत आलेलं आहे. म्हणजे जे की आता त्यांचे वडील संभाजी जाधव हे गेले 3 इलेक्शन सलग निवडून आलेले आहेत. त्या 15 वर्षाला ते कार्यरत आहेत. बरं त्यांचं असं आहे की त्यांना कुठल्याही भागातून त्यांना फोन जाऊ दे, त्यांच्याकडे ते काम गेलं की ते पूर्ण होणारच नाही हा शब्द येणार नाही. म्हणजे ही एक खात्री आहे या घराण्याविषयी. दुसरी गोष्ट आपण ज्यांना ओळखतोय म्हणजे सर्वसामान्य नागरिक अण्णा चंद्रकांत जाधव, तर ते सुद्धा आमदार म्हणून निवडून आले, पण ते यायच्या आधीपासूनच ते पण समाजकार्यामध्ये पुढं आहेत. तर म्हणजे आम्ही असं म्हणू की त्यांना जर असं प्रायोरिटी दिली तर बरं होईल. धन्यवाद. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.